नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा घड्याळावरचा दिलेला प्रश्न बघणार आहोत. हा प्रश्न काय दिला आहे? 8 तास 20 मिनिटे झाले असता तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल आपल्याला काढायला सांगितलं. तर बघा, त्यासाठी एक सूत्र आहे. बघा, आपल्याला जर विचारलं तास काटा आणि मिनिट काटा, बघा तास काटा आणि मिनिट काटा यातील किती अंशाचा कोण आहे हे जर आपल्याला काढायचं असेल तर त्याचं सूत्र काय बघा, 30 गुणुले तास. बघा, ह्याच्यामधून वजा करायचं 11/2 गुणुले मिनिटे. हे जर आपण सोडवलं तर आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा ह्याच्यामध्ये किती अंशाचा कोण आहे आपल्याला निघतंय. तर बघा, हे 30 आहे असं लिहिलं. बघा, तास किती दिलेत 8 वजा 11/2 गुणुले मिनिट बाकी दिलेत 20. तर बघा, 30 गुणुले 8 केलं तरी बाकी येते 8 त्रिक 24, 240 वजा इथं 2 20ला भाग गेल्यानंतर काय राहिलं 10. 11 गुणुले 10 केल्यानंतर किती येते बघा 110. तर बघा, 240 मधून जर आपण 110 वजा केलं तर बाकी येते 0 3 130 अंश. म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल तर 130 अंशाचा असेल.